आहे कशाची भाजी बनवत आहे. वा 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 कसं खात आहे शेवळ्या. आणि हे आहे नवरीचे जीजा. व्हेरी गुड मॉर्निंग. इट्स अ डे 4 ऑफ वेडिंग आणि आम्ही चाललेलो आहे नाश्ता करायला. यांना इथला जो नाश्ता आहे हा खूप जास्ती आवडते, सो आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. तर ते नाही हे राहुल जिथून आणते तिथे पण छान आहे. थोडं घाई चालू. मावशीचा माहिती का ब्रश वाजवलं ते ना, टूथब्रश सोबत घेऊन आली आहे. आम्ही इथे नाश्ता खाणार आहोत. सकाळी सकाळी आमचा नाश्ता काकाजी घरी नाश्ता बनत आहे. हे बा आता नाही पाहिजे. माझा ब्लॉग नाही येत, ताईचा ब्लॉग आहे. राहुल नाही घ्या पहिले. आणि आज आहे नानोरा, जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आणि ही आहे नानोऱ्याची प्रिपरेशन. नवरीसोबत 5 जे जोडपे आहे त्या लोकांचा नानोरा केला जातो. ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे. महाराष्ट्रामध्ये असं होते. आणि जे सवाशीण जोडपं आहे म्हणजे आम्ही 2 जण आहे, आम्ही 5 वेळा राऊंड फिरून ते जे मडके तिथे ठेवलेले आहे ते भरू. आणि ही जी नानोऱ्याची विधी आहे ही झाल्यानंतरची जी नेक्स्ट विधी आहे ती आहे पहिले जी सवाशीण आहे ती बसते आणि तिला 5 बाया हळद लावतात. तर हे मला हळद लावणं सुरू आहे. याच्यानंतर प्रतीक्षाचा नंबर आहे आणि यात ज्या 5ही सवाशिणी आहे त्या सगळ्याजणी मलाही हळद लावेल अशी इथली पद्धत आहे. आणि बॅक ऑफ द स्टोरी असं आहे की खूप हाय व्हॉल्यूममध्ये सॉंग्स सुरू आहे, बॉलिवूड सॉंग्स. आणि एकीकडे प्रतीक्षाची हळद सुरू आहे आणि दुसऱ्या रूममध्ये सुरू आहे आमची भाजीची प्रिपरेशन. ठीक आहे, हे आहे आमचे काकाजी आणि त्यांनी आजची भाजी बनवली. ठीक आहे, कारण त्यांना स्वयंपाक बनवायला खूप आवडतो आणि ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या हाताला खरंच खूप छान आणि खूप अमेझिंग टेस्ट आहे. आमचे रिॲक्शन्स तुम्हाला बघायला मिळतीलच. आहे आमची शेफ काकाजी. यांनी माझ्या भावाच्या लग्नात पण दाण्याची भाजी बनवली होती, ते एकदम मस्त होती. आणि आता बाया बाईला बसून दिलं पोळ्या करायसाठी. काकाची भाजी बनवत आहे. कशाची भाजी बनवत आहे. वा 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 मुलगा मुलगी दोघीच्याही लग्नात त्यांनी भाजी बनवली. नाही, त्या दिवशीची खरंच खूप मस्त झाली होती भाजी. तर आता आम्ही बनवत आहोत काकण. आणि हे बनवत आहे माझे मामा. 32 वेळा का म्हणते धागे हे करून ते तिचं काकण बनवणार आहे. आणि ही आहे नवरीची लहानवाली बहीण. एवढे सारे शेवळे चालणार आहे ते नाही, एवढ्या सर्व शेवळ्या तिलाच चालणार आहे म्हणजे जेणेकरून लग्नाच्या दिवशीपर्यंत ते लठ्ठ झाली पाहिजे. घे खा. अधीरा तरी चांगली खाते हिच्यापेक्षा. कसं खात आहे शेवळ्या. अँड मीट अस, आम्ही 2 जण मिळून भाजी टेस्ट करत आहोत. म्हणजे तुम्ही बघू शकता हे फक्त आमचं टेस्टिंग आहे, म्हणजे भाजी कशी झाली हे आम्ही टेस्ट करत आहोत. आणि हा जो व्हिडिओ आहे आमचा देवयानींनी घेतलेला व्हिडिओ आहे. आणि ही जी विधी आहे ही आहे जे तेलरांदेची जी सगळी फॅमिली आहे त्या सगळ्यांना काकण बांधावं लागते. म्हणजे माझी बहीण झाली, आई झाली, मोठी आई, भाऊ, सगळे. सो त्या सगळ्यांना मी काकण बांधून दिलं. हा एक महाराष्ट्राचा अजून एक रिच्युअल आहे जो महाराष्ट्रामध्ये परफॉर्म केला जाते. गाइस, अभी काकन बांधने का काम चल रहा है यहाँ पे और ये हमारी शवासन है.
हे लोक जेवण करत आहे आणि काय म्हणते आम्ही समोर चाललेलो आहे. हे सगळ्या ट्रॅव्हल्समध्ये येणार आहे. बाय बाय. तर आम्ही चाललेलो आहे आता हॉलमध्ये. आम्ही आता आलेलो आहे हॉलमध्ये. दे आर ऑल सेट. So this is the last moment. श्रुती चालायचंय लवकर. तो बोलवत आहे. सो तर इकडे सुरू आहे नवरीचा शूट. दिस इज मी अँड हे आहे नवरीचे जीजा. सो कशी दिसत आहे आज? काहीतरी वेगळी रेडी झाली मी. वाटत आहे ना महाराष्ट्रीयन. सो ही आहे नवरीची छोटी बहीण. रेट अवर लुक. आम्ही असं काही थीम नव्हती केली बट कोइन्सिडेंटली आमच्या सगळ्यांचे जे कपडे आहे ते मॅच झाले. अँड वी आर ऑल सेट टू वेलकम बारातीज. म्हणजे आता आम्ही गेटवर वगैरे आलेलो आहे. गेटवर आल्यानंतर आम्ही जे सगळेजण आहे नवरदेवाकडले येणारी जी वरात आहे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करायसाठी रेडी झालेलं आहे. आणि हे जे सगळ्या माझ्या अवतालभोवताल माझ्या बहिणी मामी मावशी आहे सगळ्या आहेत.
अँड ऑल द प्रिव्हियस व्हिडिओज फ्रॉम गेट टू प्रतीक्षाची एंट्री हे दोनही व्हिडिओज फ्रुटी आणि तिच्या भावाने शूट केलेले आहे. ते माझ्या आईचे नेबर्स आहे. ॲक्च्युअलमध्ये खूप छान शूट केलं आहे त्यांनी. सो क्रेडिट गोज टू देम. श्रीगणनायकं गजमुखं मुरुगं विघ्नेश्वरं रामो मंगलं शुभमंगलं सावधानम्. गाईज पूर्ण वेडिंगमध्ये आम्हाला आता 10 मिनिट्समध्ये एक शूट करायला मिळाला. तर मी म्हटलं चला एक इंट्रो व्हिडिओ शूट करून घेते. सो माझ्या बहिणीची सप्तपदी सुरू आहे. आम्ही बसलोय. म्हटलं चला यार एक शॉट घेऊन द्या. सो मला दाखवू का नवरदेव नवरी. बहिणीला पण काहीतरी म्हणायचं आहे. काय म्हणत आहे बहिणी तुम्ही? नाही पाडशील नका तू. चला मी तुम्हाला नवरदेव नवरी दाखवते. त्या दोघांची सप्तपदी सुरू आहे. 7 जन्मासाठी 7 वचनांची प्रिपरेशन सुरू आहे. वेडिंग डे और अभी शादी खत्म हो रही है लिटरली. अभी क्या बोलते सप्तपदी शुरू है एंड मैं अभी शूट कर रही हूँ. तो ये है मेरी प्यारी बहना. बहुत थक चुके हैं हम लोग इस बट स्टिल एंड सप्तपदी इज गोइंग ऑन. यस और हम देख रहे हैं. वाजले की 12 पौने 4. तो गाइस ये ब्लॉग इतने दिनों से चल रहा है. लिटरली अक्षय दादा की शादी मेरा तो ठीक है. मेरा अक्षय दादा की शादी से चल रहा है. अक्षय दादा की शादी से अभी तक गाइस पता नहीं मैं अभी शूट कर पाऊंगी बट आई विल ट्राई टू शूट एवरी डे. शी वोंट डिसअपॉइंट. यस आई विल नॉट. डू सबस्क्राईब टू श्रुती बरस. श्रुती आणि बरस काही श्रुती राहुल सगळे लोक आले लग्नाला. रजनी पण आली. आणि एवढं मोठी रिस्पॉन्सिबिलिटी प्रतीक्षाचं कन्यादान करण्याचा जो चान्स आहे, ऑस्पिशियस चान्स आहे, तो आमच्या दोघांना मिळाला. आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात तर करूच बट त्याच्यासाठी अजून मोर दॅन 20 इयर्स बाकी आहे. पण तिच्या लग्नात आम्हाला हा चान्स मिळाला. आमचे भाटवी समोर बसलेले आहे. सी हर अगेन. तुम्ही हिला माझ्या भावाचं लग्न बघितली असेल. या खाऊन दाखवू काय. आणि हा आहे लग्नातला सगळ्यात लास्ट रिच्युअल, म्हणजे तिची ओटी भरून तिची पाठवणी करण्याचा. आणि ही बघा यांची बार्गेनिंग स्किल, म्हणजे यांनी किती बार्गेन केली यांच्याकडून शूजचे पैसे काढण्यासाठी.
आणि आफ्टर अ लॉट्स ऑफ बार्गेनिंग यांना जुत्याचे किती पैसे मिळाले हे तुम्हाला त्यांच्या साड्या कमेंट सेक्शनमध्ये सांगेल. सो कमेंट सेक्शन चेक करायला विसरू नका. अँड इट्स अनादर डे, रिसेप्शन डे अँड लास्ट डे ऑफ वेडिंग. आम्ही चाललेलो आहे रिसेप्शनला. हे आमची लास्ट मोमेंट तयारी आहे रिसेप्शनला जातानाची. घाई 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 घाई. आणि मी तुम्हाला आज अजून एक गोष्ट सांगते. मला माझ्या वहिनीने एक क्वेश्चन विचारला होता, ताई म्हणजे लग्न एन्जॉय करता करताही तुम्ही इतक्या सगळ्या क्लिप्स कशा शूट करून घेता. सो माय फॅमिली बिहाइंड दिस. कारण म्हणजे हा जो व्हिडिओ आहे म्हणजे माझ्या डोक्यात पण नव्हता. आम्ही बसून जस्ट असं म्हणजे काहीतरी स्नॅक्स एन्जॉय करत होतो. बट हा जो व्हिडिओ आहे आमच्या भाऊजींनी घेतलेला आहे, मनीष भाऊजींनी हा व्हिडिओ घेतलेला आहे. ते हा व्लॉग नक्की बघेल आणि ते याच्यावर नक्की कमेंट करेल. सो हा जो व्लॉग आहे, हा जो व्हिडिओ आहे हा आमच्या भाऊजींनी घेतलेला आहे. सो अशा ज्या रँडम क्लिप्स आहे माझ्या फॅमिलीतला कोणताही मेंबर घेऊन घेते आणि गाईडलाईन्स द्यायची कोणालाच गरज नाही आहे. दे ऑल आर प्रो इन शूटिंग. आणि प्रो म्हणण्यापेक्षा ते सगळे खूप जास्ती इंटरेस्टेड असतात. त्यांना खूप जास्ती मजा येते, एन्जॉय येते आणि मग त्यांच्यासोबत व्लॉगिंग करायला मलाही खूप जास्ती एनर्जी येते. मी हसत आहे गाईस. आमचं रिसेप्शन आणि यांचं जेवण झालेलं आहे. मुलीच्या मावशी. हॅलो गाईस, आज मी माझ्या मुलीच्या रिसेप्शनला आली. पण जेवत नाहीये तुम्ही. पण मी दही वडे खाते. गेलो तिथे वड्यात दही गेलं. तिला फोकस जास्त करा. बाय बाय, टेक केअर. चला भेटूया. ही सिरीज तिकडे नागपूरला गावी स्टार्ट झाली होती. ती आज वेडिंग सिरीज मुंबईमध्ये येऊन मी एंड करत आहे. आणि खूप सगळे जे मोमेंट्स आहेत ते आम्ही मिस आउट केले. म्हणजे मी खूप सगळे जे मोमेंट्स आहेत ते मी शूट पण नाही केले, कारण कधी माझा फोन माझ्याजवळ नव्हता किंवा कधी कोणते जे मोमेंट्स आहेत ते अनएक्सपेक्टेड होते, जे म्हणजे आम्ही म्हणजे शूटही करू शकतो, म्हणजे एकदम माइंडमध्ये क्लिक नाही होत कारण ते अनएक्सपेक्टेड होते. सो मी 2 ते 3 मोमेंट्स सांगते की जे आम्ही म्हणजे लिटरली मी शूट करायला हवे होते बट आय कांट. एक जो पहिला मोमेंट होता हळदीच्या दिवशी, म्हणजे आम्ही म्हणजे आमच्या दोघांचा जो गाठजोडा पाडला होता आम्हा नवऱ्या बायकोचा, तो जेव्हा माझ्या बहिणींनी सोडला त्यावेळेसची जी बार्गेनिंग आहे ती खूप छान आणि शूट करण्यासारखी होती. तो एक मोमेंट आम्ही मिस केला. त्याच्यानंतर लग्नामध्ये ज्यावेळेस आम्ही जे मस्ती केली बसून वगैरे, तो एक मोमेंट आम्ही मिस केला. थर्ड मोमेंट असा होता की आम्ही ज्यावेळेस मानादानाच्या पंक्तीत बसलो होतो, आमचे भाऊजी त्यांनी गुलाबजामुनमध्ये इतकं जास्ती मीठ भरलं आणि तो मीठ भरलेले जे गुलाबजामुन आहे त्यांनी त्यांच्या सगळ्याच साड्यांना चारले. हा एक मोमेंट होता जो आम्ही शूट करू शकत होती. बट इट्स ओके. असे काही जे मोमेंट्स होते ते आम्ही शूट केले. आणि आय थिंक मी रिसेप्शनचं तर काहीच शूट नाही केलं. मी स्वतः 1 ते 2च क्लिप शूट केल्या. बाकीच्या ज्याही क्लिप्स मला मिळाल्या त्या रँडमली माझ्या बहिणींनी, कधी माझ्या बहिणींनी शूट केले, कधी माझ्या फ्रेंड्सनी शूट केले, कधी माझ्या भावजींनी वगैरे शूट केले. अशा शूट केलेल्या क्लिप्स कलेक्ट करूनच मी जो रिसेप्शनचा व्लॉग आहे तो बनवलेला आहे. सो अशी होती माझी वेडिंग सिरीज. आय होप तुम्ही खूप 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 एन्जॉय केलेली आहे. आणि जर तुम्हाला असं वाटते की ही सिरीज अजून लोकांपर्यंत गेलेली पाहिजे, सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. आणि खाली हाईपवाला ऑप्शन येते, सो हाईप दिस व्हिडिओ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता रेग्युलर आमचे मुंबईवाले व्लॉग्स येईल जे ही माझ्या डे टू डे लाईफमध्ये असतात. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.